पाकडे बिळात लपले होते। मोदीजींचं सरकार आल्यानंतर यांची हिम्मत नव्हती की अशा प्रकारचा हल्ला चढवण्याची, परंतु हे जाणीवपूर्वक जे काही कृत्य झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये बेकसूर निरपराध आपल्या देशातले पर्यटक मारले गेलेत किंवा जखमी झालेत, यांचा या भ्याड हल्ल्याचा बदला नक्की घेतल्याशिवाय आपले प्रधानमंत्री आणि गृहमंत्री राहणार नाहीत। मी मगाशीच प्रगती जगदाळे या मुलीशी फोनवर बोललो। ती अतिशय भेदरलेल्या अवस्थेत होती, अतिशय भीतीच्या वातावरणामध्ये ते तिथे आहेत आणि तिने सांगितलं की प्रत्येकाला नाव विचारून या ठिकाणी गोळ्या घातल्यात आणि तिची एवढीच मागणी आणि विनंती होती की त्यांना उपचार चांगले मिळावेत आणि लवकर आम्हाला पुन्हा, ती पुण्यातली होती, पुणे आणि मुंबईतले पर्यटक होते, त्या सगळ्यांना पुन्हा आपल्या घरी परतायचं आहे आणि मी त्यांना आश्वस्त केलं। मी तिथले आपले लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांचे एडीसी लेफ्टनंट कर्नल प्रशांत यांच्याशी बोललो मी आणि त्यांनाही मी या ठिकाणी विनंती केली